आहेत, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आकार बघ, वाव सुंदर. वाव. नमस्कार, मी दीपा. मालवणवरून माझी वहिनी आणि तिची मैत्रीण काही भांड्यांची खरेदी करायला आलेली. तर ती भिवंडीला मोठं शोरूम आहे भांड्यांचं आणि तिथे जाणार होती. तर मी पण त्यांच्याबरोबर आलेली. तर म्हटलं चला आपण एक ब्लॉग पण करूया आणि हॉटेलसाठी लागणारी, कॅटरिंगसाठी लागणारी भांडी कुठे मिळतात किंवा घरात तुम्हाला वापरायला हवी असलेली भांडी पण कुठे मिळतात तर ती दाखवूया. तर मी लोकेशन तुम्हाला दाखवलेलंच आहे की ते फर्न मोठं हॉटेल आहे तर त्याच्या समोरच आहे आणि मी ॲड्रेस पण टाकेन. तर बघा तुम्ही किती भांडी आहेत, कसली कसली भांडी आहेत, तर ते सगळं आपण बघू. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला बरेच मोठ्या मोठ्या वस्तू दिसत आहेत, जसं मोठे फ्रीज, मोठे ओव्हन, भट्टी आहे, पीठ मळायचं. तिकडे जावा. हॉटेलसाठी लागणारं सगळं साहित्य A to Z, अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या. आणि इथे ते बघ मशिनरीपासून भांडी सगळ्या प्रकारची इथे मिळतात. आणि आम्ही आलो आहोत आता हे भिवंडीला जनता स्टीलमध्ये. तर कोणाला जर हॉटेल काढायचं असेल नवीन किंवा अजून काय एक्स्ट्रा घ्यायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊन बघू शकता. रेट पण छान चांगले आहेत, असं काही खूप कॉस्टली नाही आहे आणि सगळ्या प्रकारचं साहित्य मिळतं आणि क्वालिटी पण चांगली आहे. तवा, कढई, मोठे टोप, एवढे अगदी छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त ते केटरिंगसाठी लागणारे असणार आहे. तर ते मोठ्या टाक्या, मोठे डबे, झारे, चमचे, सगळ्या प्रकारचं साहित्य इथे बघायला मिळतं आहे. आणि मी सिंगल पण घेऊ शकते आणि मोठ्या बल्कमध्ये पण घेऊ शकते. तू विचार काहीतरी. तू कुठल्या हॉटेलसाठी आलीस खरेदी करायला? माझं मालवणमध्ये हॉटेल कोकण कन्या आहे. मी त्याचं थोडं सामान घेण्यासाठी इथे आले. म्हणजे जेव्हा चालू केलं तेव्हा पण मी इथूनच सामान नेलेलं. मग आता परत हळूहळू मला थोडं सामान वाढवायसारखं वाटतं, मग त्याच्यासाठी मी आले. आणि त्याची क्वालिटी पण चांगली, क्वालिटी एक नंबर. आणि किंमत पण खूप कमी आहे. आता मला ती सांगत होती की क्रॉफर्डला तिने बघितलेलं ते 150 रुपीज म्हणजे ग्लासची किंमत आहे, आणि इथे त्यांना 70 रुपीज सांगितलं. 74 रुपीज. म्हणजे एवढा फरक आहे जे नॉर्मल लागतात. व्हरायटी आहे, क्वालिटी आहे. आणि इथे आल्यानंतर परत आपल्याला सुस्त पण, अरे हे घेतल्यावर छान, ते छान. आणि छोट्यापासून छोटी वस्तू, म्हणजे आपल्याला इथे बघितल्यानंतर अरे ह्याची मला गरज होती म्हणून, आणि ते पण चांगलं आहे. म्हणजे सॉल्ट जार पासून फ्रीज पर्यंत सगळं गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी. काय करूया मग बाहेर? तू कुठल्या हॉटेलसाठी आली आहेस? मी हॉटेल राजभोग मालवण. चमच्यांची आणि सुरी एवढी व्हरायटी आहे ना की तुम्हाला कुठला म्हणालात आणि कुठला पाहिजे तो तुम्हाला इथे मिळू शकतो. तुम्ही असं म्हणजे बेकिंगसाठी असू देत, स्वीटसाठी असू दे, हॉटेलिंगसाठी असू दे, घरातल्यासाठी असू दे, की सगळ्या प्रकारचे. हे बघ, आता हे काही हे नमुने आहेत अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत. हां, हे सगळ्या प्रकारची इथे, सगळ्या प्रकारच्या सुया, पिझ्झा असून, आणि क्वालिटी पण चांगली आहे.
आम्ही यांचं शिवडीचं शॉप बघितलं. ते शिवडीच्या शॉपमधून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे जाऊन बघा, इथे तुम्हाला जास्त व्हरायटी मिळेल. मग मी हिला माझ्या मैत्रिणीला सांगितलं. मग आम्ही दोघी जणी स्वतःच्या आपापल्या हॉटेलांसाठी खरेदी करण्यासाठी इथे आलेली आहोत. मस्त. सगळे बरोबर चांगले घासत नाहीत. एवढा मोठा कुकर मी पहिल्यांदाच बघत होते. 106 लिटरचा कुकर आहे आणि त्याच्या खालोखाल बाकी सगळे. आणि कॅटरिंगचं जर साहित्य होतं तर ते बघून आमचे डोळेच दिपले. कलर, तांबा, पितळ, त्याचं पॉलिशिंग सगळ्या प्रकारचं. आणि कॅटरिंगसाठी लागणारे ड्रेस पण होते आणि वेगवेगळ्या अशा वस्तू होत्या की ज्या आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. इथे वस्तूंवरती कुठेही किंमत टाकलेली नाही आहे. तर तुम्ही आला तर तुमच्याबरोबर ते एक माणूस देतात आणि ज्या वस्तू तुम्ही विचारणार तर ते पुन्हा त्यांचं ते मशीन आहे तर ती त्या कोडवरती लावून तुम्हाला ती किंमत सांगणार आहे. बाकी कुठेही तिथे किंमत सांगितलेली नाही आहे. आणि सिंगल ज्या वस्तू त्या देण्यासारख्या त्या सिंगल देतात, पण क्रॉकरी शक्यतो ते पूर्ण सेटच घ्यावा लागतो. हा माझं सगळ्यात आवडतं सेक्शन आहे, क्रॉकरी. वाव, काय प्रकार आहेत ना, खूपच सुंदर ना. हो. वा, असं वाटतं की ना नुसतं बघत राहावं. हे बघ ना, आकार बघ, वाव. सुंदर आहे ना. आणि हे बघ, मोठ्या साईजपर्यंत पासून छोट्या साईजपर्यंत. हे तर आपण बघितले पण नसते. बोल. हॉटेलसाठी सगळं आहे, पण आता मला घरात हवं आहे तर मी घरातसाठी पण एक सिंगल पीस खरेदी करते. तुम्हाला मी दाखवेन मी काय काय खरेदी केले ना, तर ते पण मी दाखवते. हे शॉर्टवाले ग्लास, हां, छोटे छोटेसे हे जे आहेत आपल्याकडे होते. छान आहेत हे पण ना. सगळ्यांची सोय केलेली आहे. हे बघ काय दाखव. आकार बघ, काय आकार आहेत त्याचे. पॅन्ट आहे ती. हां, हे तिकडचे हे बघ. हे बघ, काढायला पण हे भीती हे वाटते. इकडचं हे बघ, इथलं. नाही, कुठली वस्तू नाही आहे असं नाही आहे. हे बघ, हे सगळं हे सगळं दारू हॉटेल वगैरे पिणाऱ्यांसाठी बारचं सगळं सगळा. म्हणजे प्रत्येक आईस ठेवायला. ही बघ, वाव मम्मी, काचेची बॅग. काचेची बॅग. हे मी बघ, हो पण नाही. किती बघावं आणि काय बघू असणार आहे. चला. अशी सिंगल डिश हवी ती आहे ना, रेड. छान दिसते ना. हा काय, एक मिनटं. प्रत्येक वस्तू हळूहळू दाखवत गेली असते ना तर संपूर्ण दिवसच पाहिजे. म्हणून पटापट काय काय आहे त्याचा अंदाज येण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. चिनी मातीचं आहे हे.
काय प्लेट आहेत, वाव. इथे येण्याचं एक कारण म्हणजे काय माहिती आहे का, पुष्कळ प्रकारचे व्हरायटी प्रत्येक गोष्टीमध्ये. चमच्यामध्ये व्हरायटी, ग्लासामध्ये व्हरायटी, टोपांमध्ये व्हरायटी, डिशमध्ये व्हरायटी, ताटांमध्ये व्हरायटी. तर त्या व्हरायटी ती बघण्यासाठी म्हणून, नाही तर दुकानामध्ये आपल्याला काय अगदी थोड्याच व्हरायटी बघायला मिळतात. तर त्याच्यासाठी आम्ही मुद्दाम इथे आलेलो. ही मोठी आहे. काय आमच्याकडे ह्या प्लेटी आहेत, डिनर प्लेट. बिन एवढंच ना, म्हणजे ते वेगवेगळं हे करून ना. डिनर आणि हा, थाळी द्यायची. काय माझा आहे ग. हो हो. कुठे? हॉटेलमध्ये सर्विंगसाठी हे वुडन प्लेट देतात. तर त्याच्यामध्ये पण साईज, आकार, शेप, लाकडामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आणि मी तर पहिल्यांदाच बघते हे एवढे प्रकार असतात हे पण आम्हाला माहिती नव्हतं. पण इथे येऊन, आणि माझी ही दुसरी वेळ आहे इथे यायची, त्याच्यामुळे बरंचसं सामान मला माहिती होतं. पूर्णपणे एक वेगळा सेक्शन सॉल्ट वगैरे ठेवण्यासाठीचा. पिकल जार, सॉल्ट जार, वेगवेगळ्या टाईपचे डिश पण आहेत. वाव. तशीच आहे. असं वाटतं ना की काय घेऊ आणि काय नको. एवढं पीस होतं मन. दाखव. तुला कुठची आवडली मम्मी? हां, तुला कुठली आवडली आहे? आपण एक बाउल बघ काय असते. तुला आवडलं कुठचं आहे पण? काय तुझी डिश मला ना ती मगाशी मी दाखवली ना ती आवडली. हां, Red ते color गोल ची गोल. आवडली. ती पण ह्याच्यात पण आहे ना, ही काय? कुठे? ही अशीच आहे, अशाच आहेत त्या. ना, पण ते रेडिश ते red मध्ये हे होतं. लाईट कलर आहेत सगळे ना. ती एक रेड कलर आहे, पण मला अशा टाईपमध्ये बघ, या अशा टाईपमध्ये हवी आहे डार्क कलरची. नको, बघूया अजून काय काय आहे प्रकार बघूया आपण. आता इथून लांबून व्ह्यू दे करून. बापरे, इथे आम्ही दोघी मायलेकी मजा करत होतो आणि फोटो काढून घेत होतो. म्हणजे एवढं बघून आम्ही दोघी पण भारावलेल्याच होतो आणि छोटीशी वाटते. वेगवेगळे पोज देऊन मी फोटो काढून घेत होते तिच्याकडून. काही कलर आहेत. काय कलर आहेत ना, आणि एवढं लाईट वेट आहे ना की आपण घराकडे असं पण म्हणजे वापरू पण शकतो. खूपच वेगवेगळे कलर आहेत ते याच्यात. सगळे इंग्लिश कलर आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात. वेडी झाली आहेस तू. चल
हे बघ कसे वेगवेगळे आहेत. ते ना मोठं भांडे आहे ना ते त्याच्यात काहीतरी बनवण्यासाठीच आणि वापरतात ते काढून ठेवण्यासाठी. खूपच वेगवेगळे आहेत ना. तो पण कलर छान वाटतो. तुला काय विसरलीस ना तर ऋषिताच्या व्हिडिओत आमच्या व्हिडिओत ते करायला मिळणार आहे. सबस्क्राईब कर. तिथून आता आम्ही निघालो जनता स्टील मार्केटमधून आणि आता आम्ही DIY चाललोय आज एकदम मजा करायची आहे. कारण आज आमचा इथला लास्ट दिवस आहे. उद्या परत आम्ही मालवणला चाललो. अच्छा, तुमचं आहे आमचा नाही. पण आमचा आहे ना. आणि हे बघ मी काय काय खरेदी केलंय ना ते हे बघा घरी दाखवेनच मी. अनबॉक्सिंग करून ती घरी दाखवेलच. मी काय घेतलंय आम्ही काही दाखवू शकत नाही कारण आम्ही सगळं ट्रान्सपोर्टला टाकलेलं आहे. ओके चला आता DIY मध्ये